948 पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा लढा यशस्वी. लक्ष्मणराव चिंगळे. निपाणी येथील घरकुल योजनेत पैसे भरलेल्या सर्व 948 पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसने सडेतोड भूमिका घेतल्याने प्रशासनाला दखल घ्यावी लागली, असा दावा बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केला. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिंगळे म्हणाले की 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात कैलासवासी काकासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याने ही योजना सुरू झाली होती. सुरुवातीला 1812 लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती, मात्र नंतर त्यामध्ये कपात करण्यात आली. भाजप सरकारच्या काळात योजना रखडली, तर पुन्हा सिद्धरामय्या सरकार आल्यानंतर कामाला गती मिळाली. घरकुल योजना ही श्रेयवादासाठी नसून गोरगरिबांना घर मिळावे हा तिचा उद्देश असल्याचे सांगत 2021 पासून पूर्ण रक्कम भरलेल्या सर्व लाभार्थ्यांचा यादीत समावेश व्हावा अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र अनेकांनी पैसे भरूनही त्यांची नावे यादीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 18 मार्च रोजी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन लाभार्थी यादी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने यादी जाहीर केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली. चिंगळे यांनी आरोप केला की 600 जणांच्या तयार करण्यात आलेल्या यादीत सुमारे 300 समर्थकांची नावे घालून खऱ्या लाभार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला. पैसे भरलेल्या प्रत्येक लाभार्थ्याला घर मिळावे यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरू असून तो यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, सुजय पाटील, दीपक धनाल, असलम शिकलगार, किरण कोकरे, झाकीर कादरी, अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे, युवराज पोळ, संजय कांबळे, किरण पाटोळे, विनोद बल्लारी, संजय चव्हाण, अवधूत गुरव, रोहित यादव, अमोल बन्ने, वर्षा चव्हाण, कल्पना पुजारी, मंगल घोरपडे, वैशाली खोत, सलमा शेख, फरीदा नकले, जमुना यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. होती त्याच्यावर त्यांनी पाणी सोडलं. त्यांना लोकांच्या, गरीब लोकांच्या हिताची काळजी नाही. गरीब लोकांच्या हिताची काळजी नाही. त्या 600 लोकांच्या मध्ये 300 लोक हे कट्टर बीजेपीचे आहेत आणि 300 लोक सगळे सर्व समावेशक आहे. ही यादी बाहेर पडली नाही एवढ्यासाठी की ती यादी दाखवली नाही. म्हणजे हे कुठेतरी गौड बंगाल लोकांना जर माहीत झालं तर त्यातले 300 आणि राहिलेले 400 असे 700 लोक